सारे चैनलों पर, अखबारों में जो है बियर मैन का ही नाम चलने लगा कि मुंबई में रात को एक बियर मैन घूमता है। ये शख्स जो है पहले अपने शिकार को बियर पिलाता था और जब वो नशे में होता था तो उसके बाद बड़ा सा पत्थर उठाकर उसके सिर पर मार देता था। मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात आपण आजवर अनेक सिरियल किलर्स पाहिले आहेत, ज्यांच्या विकृत कृत्यांनी कधी काळी मुंबई पोलीस खात्याला आणि न्यायव्यवस्थेला अक्षरशः चक्रावून सोडलं होतं। यापैकीच एक कुख्यात सिरियल किलर म्हणजे रामन राघव, ज्याने 60च्या दशकात संपूर्ण मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती। यानंतर पुन्हा एकदा 2006 ते 2007 दरम्यान अशाच प्रकारे आणखी एका नावाने मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली। ते नाव म्हणजे बियर मैन। मुंबईमध्ये ऑक्टोबर 2006 ते जानेवारी 2007 दरम्यान चर्चगेट ते मरीन लाईन्स या भागात एकूण 7 खून झाले होते आणि या प्रत्येक खुनामागे एक गोष्ट एक समान होती, ती म्हणजे प्रत्येक मृतदेहाजवळ एक बियरची बॉटल ठेवलेली असायची। मारेकराच्या या आगळ्या वेगळ्या पॅटर्नमुळे त्याचं नाव त्या काळी बियरमॅन असं ठेवण्यात आलं होतं। मात्र हा बियरमॅन नेमका कोण होता आणि तो या हत्या का करत होता याचं उत्तर कोणालाच माहित नव्हतं। 60 आणि 70च्या दशकातल्या मुंबईला नवनवीन आणि चकचकीत रूप धारण केलेल्या नव्या मुंबईनं हळूहळू मागे टाकलं होतं। त्याचबरोबर या नव्या मुंबईमध्ये भाई कंपनीची लुडबुड आता फारशी उरलेली नव्हती। या सुमारास अचानक मुंबईमध्ये एका मागून एक असे एकूण 7 खून झाले आणि पुन्हा एकदा मुंबई हादरून गेली। या हत्यांमुळे काही प्रमाणात पुन्हा मुंबईकरांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली, कारण याआधीही 60च्या दशकात सायको किलर रमण राघवने अशाच प्रकारे एका मागून एक अनेक निर्घुण खून केले होते। म्हणून मुंबईत होत असलेल्या या खुनांमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना रमण राघवची आठवण झाली। ऑक्टोबर 2006 ते जानेवारी 2007 दरम्यान चर्चगेट ते मरीन लाईन्स भागात अत्यंत निर्घुणपणे 7 खून करण्यात आले। खून करण्यात आलेले व्यक्ती तरुण होते आणि प्रत्येक जण गरीब वस्तीत राहणारा एक मध्यमवर्गीय होता। यासोबतच मृतदेहाच्या तपासणीनंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास आलं होतं। हे 7ही खून ज्यानं कोणी केले त्याची खून करण्याची पद्धत ही काहीशी गूढ आणि रहस्यमय होती, कारण मुंबईमध्ये करण्यात आलेल्या या 7 हत्यांच्या तपासणी दरम्यान एक वेगळीच गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली होती। ती गोष्ट म्हणजे एक बियरची बॉटल। मारेकरी प्रत्येक हत्येनंतर त्या मृतदेहाजवळ एक बियरची बॉटल सोडून जात होता। त्यामुळे प्रत्येक हत्येनंतर मृतदेहाजवळ बियरची बॉटल ठेवण्यामागे काय अर्थ दडला आहे आणि यातून मारेकरी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे यासारखे असंख्य प्रश्न या 7 हत्यांमुळे उपस्थित होऊ लागले होते। मात्र त्याच दरम्यान मृतदेहांजवळ सापडलेल्या या बियरच्या बाटल्यांमुळे माध्यमांनी या हत्या घडून आणणाऱ्या संशयित सिरियल किलरला बियर मॅन असं नाव दिलं। मुंबईत भरवस्तीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी होत असलेल्या या खुनांमुळे पोलीस यंत्रणेनं कोम्बिंग ऑपरेशन देखील सुरू केलं। गुन्हेगाराला पकडण्यासाठी मुंबई पोलीस रात्रीचा दिवस करून जागत होती। मुंबईकर सुद्धा रात्रीच्या वेळी आपापल्या वाड्या वस्त्यांचं रक्षण करण्यासाठी अगदी रात्री पहारा देत होते। मुंबईत त्या काळी काही प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। रात्रीच्या वेळी बाहेर फिरणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे हा बियरमॅन नेमका कोण आहे आणि त्यानं
अचानक आपल्यावर हल्ला केला तर? मुंबई के कुछ खास इलाकों में, दक्षिण मुंबई के इलाके जैसे मरीन ड्राइव, धोबी तालाब का इलाका, चर्च गेट का इलाका और फोर्ट का इलाका, यहाँ से लोगों के शव मिल रहे थे और शव इस तरह की हालत में मिल रहे थे जैसे कि उनके सिर पर किसी ने बड़े पत्थर से वार किया हो या फिर उनको किसी चीज़ से उनकी पिटाई की हो, किसी रॉड से या किसी डंडे से। और इसके साथ साथ जो उनके शरीर का निचला हिस्सा था वो नंगा था, उस पर कपड़े नहीं होते थे। और एक पैटर्न पता चला कि ये जो हत्याएं हो रही थी, तो जब हत्या होती थी तो शुरुआत के एक दो मामले ऐसे हुए जिसमें कि शव के पास में बियर की खाली केन मिला करती थी। तो इसकी वजह से मीडिया ने नाम दे दिया उस अज्ञात किलर को बियर मैन। पोलिसांना 2006 मध्ये पहिल्या हत्येची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांना मृतदेहाजवळ एक बियरची बाटली सापडली होती आणि मग इथूनच सुरू झाला मुंबईत सिरियल किलर बियरमॅनच्या दहशतीचा सिलसिला। त्या काळी मुंबईमध्ये सुरू असलेल्या या हत्या सत्रामुळे मुंबईत काही प्रमाणात भीतीचं वातावरण देखील पसरलेलं होतं। सोबतच मुंबईतील लोक आपल्या वाड्या वस्त्यांचं रक्षण करण्यासाठी रात्रभर पहारा देखील देत होते। ऑक्टोबर 2006 मध्ये मरीन लाईन स्टेशनच्या जवळच फूट ओव्हर ब्रिजवर पोलिसांना अर्धनग्न अवस्थेत एक बेवारस मृतदेह सापडला। हा मृतदेह तिशीतल्या एका पुरुषाचा होता आणि त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। खून करण्यापूर्वी त्या व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याच्या खुणा त्याच्या शरीरावर स्पष्टपणे दिसत होत्या। त्याचबरोबर त्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती। मुंबईमध्ये 2006 सालात झालेली ही एकमेव हत्या नव्हती, तर पुढच्या काही काळातच आणखी एक अशाच प्रकारे मारहाण झालेला मृतदेह चर्चगेट जवळच सापडला आणि सर्वत्र पुन्हा एकदा खळबळ माजली। आणि त्यानंतर बघता बघता मरीन लाईन्स ते चर्चगेट या दोन स्टेशन दरम्यानच्या दक्षिण मुंबईच्या परिसरात एका मागून एक मृतदेह सापडू लागला आणि हा आकडा अवघ्या काही महिन्यातच 7 वर येऊन पोहोचला। या घटनेत सर्व मृतदेहांचं योग्य प्रकारे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 मृतदेहांपैकी काही मृतदेह हे अर्धनग्न अवस्थेत होते, म्हणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत असा संशय तेव्हा व्यक्त करण्यात येत होता। यासोबतच प्रत्येक मृतदेहाजवळ सापडत असलेल्या बियरच्या बाटलीमुळे या घटनेला एक गूढ वलय प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळेच या सर्व घटनांचा मागोवा घेणं हे पोलिसांना देखील आव्हानात्मक वाटू लागलं होतं। तरी देखील पोलीस आपल्या संपूर्ण ताकदीनिशी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण काही केल्या या घटनेतील आरोपीचा थांग पत्ता लागत नव्हता। त्यामुळे एका मागोमाग हे 7 खून करण्यामागचा मारेकऱ्याचा नेमका उद्देश काय होता हे समजणं मात्र कठीण होऊन बसलं होतं आणि त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर कोणी विकृत सिरियल किलर मोकाट फिरत असल्याच्या चर्चांना त्या काळी मात्र उधाण आलं होतं। तो तरह तरह की थियरीज फ्लोट हुई कि ये शख्स जो है पहले अपने शिकार को बियर पिलाता था और जब वो नशे में होता था तो उसके बाद बड़ा सा पत्थर उठाकर उसके सिर पर मार देता था जिससे वो मर जाता था, या फिर किसी वजनदार चीज़ से उसको हिट करता था और ब्लड लॉस की वजह से फिर उस आदमी की मौत हो जाती थी। एक थियरी थी। एक थियरी ये भी थी कि वो जो है होमोसेक्सुअल था और अननेचुरल सेक्स करता था अपने विक्टिम से, और या तो उनको मारने के पहले या उसके बाद। इस तरह की भी कहानी सामने आई।
मुंबईमध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण करणारा बिअरमॅन नेमका कोण होता? तो या सर्व हत्या का करत होता? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांनी मुंबईकरांना आणि पोलिसांना अक्षरशः भांडावून सोडलं होतं. पुराव्याच्या नावावर पोलिसांकडे होती फक्त एक बिअरची बॉटल आणि त्या बिअरच्या बॉटलच्या जोरावर या सिरियल किलरपर्यंत पोहोचावं तरी कसं, असा प्रश्न पोलिसांना सतावत होता. मात्र अशातच पोलिसांना एक असा धागा सापडला जो त्यांना सिरियल किलरपर्यंत घेऊन जाऊ शकत होता. मुंबईमध्ये एका मागोमाग एक 7 हत्या झाल्यामुळे दक्षिण मुंबई सर्वत्र दहशत पसरली होती. सोबतच या सर्व हत्या करणारा मारेकरीही अजून मोकाट फिरत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या तपास कार्याचा वेग वाढवला आणि मुंबई परिसरातले सर्व सराईत गुन्हेगार आणि गरदुल्ल्यांना ताब्यात घेऊन त्यांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली. आणि याच चौकशी दरम्यान पोलिसांच्या रडारवर आला तो रवींद्र कंट्रोले. ऐन 35ला रवींद्र कंट्रोले नावाचा हा इसम पोलीस रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार होता. रवींद्र एकेकाळी दशरथ माने गँगसाठी काम करायचा, पण नंतर मात्र त्यानं गुन्हेगारीचं विश्व सोडून एक वडापावची गाडी टाकली होती आणि सोबतच काही दिवस त्यानं पोलिसांसाठी खबऱ्याचं काम देखील केलं होतं. या घटनेत पोलिसांचा रवींद्रवरचा संशय मात्र बळावला होता, कारण त्याला प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी पाहिल्याचं सांगणारा एक साक्षीदार पोलिसांना सापडला होता. याशिवाय पोलिसांना रवींद्र कंट्रोलेच्या हालचाली देखील संशयास्पद वाटत होत्या. डोक्यावर जाळीची टोपी आणि दाढी वाढवलेल्या रवींद्रनं नुकतंच आपलं धर्मांतर करून स्वतःचं नाव अब्दुल रहीम असं ठेवलं होतं. पोलिसांनी रवींद्र कंट्रोले उर्फ अब्दुल रहीमला आपला पोलिसी खाक्या दाखवलाच आणि त्याची चौकशी सुरू केली. या दरम्यान पोलिसांचा संशय आणखीनच बळावू लागला. रवींद्र कंट्रोलेची नार्को टेस्ट घेण्याची परवानगी पोलिसांनी कोर्टाकडे मागितली. कोर्टाच्या परवानगीनंतर पोलिसांनी आरोपी रवींद्र कंट्रोलेची नार्को टेस्ट केली, पण ही चाचणी पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नसल्याचं कोर्टानं आधीच बजावलं होतं. त्यामुळे नार्को टेस्टसह रवींद्र कंट्रोलेचं ब्रेन मॅपिंगही करण्यात आलं. या नार्को टेस्ट दरम्यान रवींद्रनं या 7 खुनांसह आणखीही बरेच खून केल्याचं कबूल केलं. रवींद्र कंट्रोलेच्या या कबुली जबाबानंतर रवींद्र कंट्रोले हाच बिअर मॅन आहे असं त्यावेळेच्या सर्व प्रसार माध्यमांनी दाखवायला सुरुवात केली. आणि बघता बघता बिअर मॅनच्या एकाहून एक रंजक कथा प्रसार माध्यमांमुळे प्रसिद्ध व्हायला लागल्या. बिअर मॅननं हे सर्व खून का केले याच्या वेगवेगळ्या थिअरी माध्यमातून बाहेर येऊ लागल्या. काहींचं म्हणणं होतं की बिअर मॅन मनोरुग्ण आहे, तर काहींच्या मते तो समलैंगिक होता, तर काहींचं असं म्हणणं होतं की त्याला समलैंगिकांविषयी प्रचंड घृणा असल्यामुळे त्यानं या सर्व हत्या इतक्या क्रूरपणे घडवून आणल्या. याशिवाय असंही म्हटलं जातं की बिअरमॅन ज्याचा खून करतो त्याला आधी भरपूर दारू पाजतो आणि म्हणूनच त्याची खून म्हणून बिअरची बाटली तो मृतदेहाजवळच ठेवून जातो. इतकंच नाही, त्या काळी बिअरमॅननं 40हूनही अधिक खून केले असून त्यापैकी बरेचसे मृतदेह त्यानं समुद्रात फेकून दिल्याचंही बोललं जात होतं. आणखीन एक थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचं रक्त हा बिअरमॅन स्मशानातल्या एका मांत्रिकाला नेऊन देत असे असंही म्हटलं जात होतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांकडे रवींद्र कंट्रोले हाच बिअरमॅन आहे हे सिद्ध करणाऱ्या नार्को टेस्ट व्यतिरिक्त कोणताही सबळ पुरावा नव्हता. मात्र तरी सुद्धा रवींद्र कंट्रोलेच्या कबुली जबाबावरून कोर्टात केस उभी करण्यात आली. पण जेमतेम 3 खुनांची केस रवींद्र विरोधात कोर्टात त्या काळी उभी करण्यात आली होती. सत्र न्यायालयानं
त्यातल्या 2 खुनांच्या गुन्ह्यातून रवींद्रची मुक्तता केली आणि 3 पैकी एका खुनाचाच आरोप सिद्ध झाला। त्याबद्दल रवींद्रला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। त्यामुळे पुन्हा एकदा बियरमॅनला जन्मठेप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। सप्टेंबर 2009 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं रवींद्र कंट्रोले उर्फ अब्दुल रहीमची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली। तो बड़ी चौंकाने वाली बात थी। रविंद्र कंट्रोले के बारे में ये बताया गया था कि रविंद्र कंट्रोले एक दशरथ रहाणे गैंग से जुड़ा हुआ सदस्य था, जो मुंबई अंडरवर्ल्ड की एक दूसरी बड़ी गैंग थी, अमर नायक की गैंग, जो उसके लिए काम करता था। इस तरह के आरोप इसके ऊपर लगाए गए और ये काफ़ी वक्त जेल में भी रहकर आया था। इसके ऊपर आपराधिक मामले भी दर्ज थे। तो पुलिस ने इसको ही गिरफ्तार कर लिया और बताया कि यही सीरियल किलर है। बियरमॅन म्हणून ओळखला जाऊ लागलेला रवींद्र कंट्रोले याला एकही गुन्हा सिद्ध न झाल्याने सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर तो पुन्हा मुंबईतच राहत देखील होता। पण रवींद्रला निर्दोष मुक्त केल्यानंतर मुंबईत झालेल्या त्या 7 हत्या कोणी केल्या होत्या या प्रश्नासह बियरमॅन नेमका कोण होता हा प्रश्न देखील अनुत्तरितच राहिला। म्हणून बियरमॅन मागचं हे गूढ रहस्य येत्या काळात सुटेल अशी आशा बाळगूया। पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह। तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।